ऑर्डर फ्लो म्हणजे काय? याला फुटप्रिंट चार्ट असंही म्हणतात बऱ्याच ठिकाणी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, मार्केटमध्ये आपण म्हणतो कुठलाही ट्रेड होतो हा बायर आणि सेलरमुळे ट्रेड होतो आहे. मी धनचा डेक्स्ट प्लॅटफॉर्म ओपन केलेला आहे. इथे एक चार्ट लावलेला आहे बाय डिफॉल्ट. जेव्हा तुमच्याकडे चार्ट विंडो असते आणि खूप साऱ्या विजेट्स असतील, असं समजूया आपण ट्रेड ऑन चार्ट्स, तुम्ही असं काहीतरी वरती क्लिक केलं, तुमच्याकडे एवढे सगळे येऊन जातात विजेट्स. आपण काय करूया, ऑर्डर फ्लोचा चार्ट क्लीन बघायचा म्हणून मी बाकीचे विजेट्स सध्या बंद करतो, जेणेकरून आपल्याला ऑर्डर फ्लोचा चार्ट क्लीन दिसेल. इथे चार्टच्या बाजूला इथे प्लस दिसते बघा बटन, इथे प्लस दाबतोय आणि प्लस दाबल्यावर माझ्याकडे ही विंडो ओपन झाली आहे. या विंडोमध्ये मी जेव्हा खाली स्क्रोल करतो, मला इथे ग्राफमध्ये बघा ऑर्डर फ्लो दिसतंय. मी ऑर्डर फ्लोवर क्लिक केलं. मग आता तुम्हाला विचारतो की कसला ऑर्डर फ्लो चार्ट बघायचा आहे. इथे जाऊन मला टाईप करायला लागेल, मला निफ्टीचा ऑर्डर फ्लो चार्ट बघायचा आहे. स्पॉटला ट्रेडिंग होत नाही म्हणून तुम्हाला स्पॉटचा चार्ट नाही दिसणार ऑर्डर फ्लोमध्ये. तुम्हाला जिथे ट्रेडिंग ॲक्च्युअलमध्ये होते तो दिसेल. आता मी निफ्टी फ्युचरचा आपण ओपन करूया. निफ्टी फ्युचरवर जेव्हा क्लिक केलं, तुम्हाला इथे बघा कॅन्डलस्टिक चार्टसारखा चार्ट ओपन झालेला दिसतं. हा आजचा इंट्राडे चार्ट आहे. इंट्राडे चार्टमध्ये आपल्याला दिसेल की कुठे काय ट्रेडिंग झालेत, कुठल्या लेवलवर झाले. आता असं दिसत नसेल, आपल्याला असं झूम इन करायला लागेल. बघा मी खालून याला स्क्रोल केलं, आपला जो टाईम आहे बार एक्स, आणि इकडे बघा याला पण आता स्प्रेड केलं. चेक करायला की इथे मध्ये आता दिसतंय कॅन्डलची लेफ्ट साईड आणि राईट साईड तुम्हाला दिसते. ही लेफ्ट साईड म्हणजे काय, रेड कलरमध्ये दिसतं ना, म्हणजे सेलर आहे. म्हणजे जो सेलर होता ना, त्याने इकडची प्राईस एक्सेप्ट केली आणि तो खाली सरकला, म्हणून आपल्याला ती प्राईस इथे पडलेली दिसते. प्राईस तर आपल्या राईट साईडला आपल्याला दिसते ना बारवर, इथे ग्राफवर, पण इथे त्याची क्वांटिटी दिसते की किती क्वांटिटी, 1365, 910. 910 म्हणजे काय, निफ्टीमध्ये 65ची लॉट साईज आहे, म्हणजे एवढे ते लॉट पकडून टोटल 910 क्वांटिटी ट्रेड झाली आहे. इकडे 1495 क्वांटिटी ट्रेड झाली, कारण की 65च्या मल्टिपलमध्ये आहे. तर हा जो 5 मिनिटाचा एक बार आहे, आपण ज्याला कॅन्डल म्हणतोय, त्या कॅन्डलच्या कुठल्या लेवलवर किती व्हॉल्यूम आला ते आपल्याला कळतं. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.